नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 29 जानेवारी 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये विधान परिषद, भारतीय सर्वोच्च न्यायालय, हमास, ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा 2024, पुरस्कार, खंडपीठ, राजधानी, महिला राष्ट्रीय कबड्डी, जागतिक व्यापार संघटना आणि भारतीय पोषण रेटिंग यावर आधारित जे काही आपले चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आणि त्या न्यूजना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती विधान परिषदे संदर्भात आहे। या ठिकाणी सरळ आपली न्यूज पाहूया। नितीश कुमार पुन्हा राओलमध्ये, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी ही पूर्णच्या पूर्ण राजकीय न्यूज असल्या कारणाने आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या न्यूजला धरून जो काही आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला काही राज्यांची नावे दिली आहेत त्यामध्ये पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश, नंबर 2 चं राज्य आहे तेलंगणा, नंबर 3 वर आहे पश्चिम बंगाल, नंबर 4 कर्नाटक, नंबर 5 या ठिकाणी बिहार हे राज्य आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी यापैकी केवळ नंबर 3 चे जे राज्य आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये विधान परिषद नाही। राज्य किंवा केंद्र सरकार, जे काही आपलं केंद्र आहे केंद्र सरकार, त्या ठिकाणी आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा अशा प्रकारचे 2 गृह दिसतात, परंतु जे काही आपले राज्य आहे या राज्यामधील काही राज्यामध्ये आपल्याला विधानसभा आणि विधान परिषद अशा प्रकारचे 2 गृह या ठिकाणी दिसतात। आपल्या भारतामध्ये जी काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये एकूण 6 राज्यामध्ये या ठिकाणी विधान परिषद अशा प्रकारचे दुसऱ्या क्रमांकाचं वरिष्ठ सभागृह असलेलं दिसतं। त्यापैकी या ठिकाणी जे काही आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये, म्हणजे असे एकूण 6 राज्यामध्ये भारतामध्ये विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे किंवा जे काही कायदेमंडळ आहे हे द्विगृही असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजेच या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये विधान परिषदेचं सभागृह नसल्या कारणाने आपले योग्य उत्तर आहे केवळ 1, 2, 4 आणि 5। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आपलं उत्तर पाहू शकता, पर्याय सी केवळ 1, 2, 4 आणि 5। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी भारतीय सर्वोच्च न्यायालय संदर्भात आहे। सरळ आपली न्यूज पाहूया। न्यायालयांनी आव्हाने ओळखणे आवश्यक, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी पहा, जे काही आपलं सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त सरन्यायाधीशांनी अशा प्रकारचे ते प्रतिपादन या ठिकाणी केलेलं आहे। मग या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली, अशा प्रकारे मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी जो आपला पहिला पर्याय आहे तो आहे 1948, पर्याय बी आहे 1949, पर्याय सी आहे 1950 आणि पर्याय डी आहे 1951। या 4 पर्यायापैकी जो काही आपला योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय सी। 1950 साली या ठिकाणी भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती। आणि जर तुम्हाला डेट विचारली तर 26 जानेवारी 1950 या दिवशी या ठिकाणी भारतामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती। कारण याच दिवशी भारताची जी काही राज्यघटना आहे तिची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती। हेही तुम्हाला माहिती असेल, कालच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तरही आपण पाहिलं आहे। चलूया आपल्या आजच्या प्रश्न क्रमांक 3 कडे किंवा तिसऱ्या न्यूजकडे, जी की हमास संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। गाझाची मदत पुन्हा सुरू करण्याचे आव्हान, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी इस्रायल, गाझा,
पॅलेस्टाईन आणि जो काही मिडल ईस्टचा एरिया आहे त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू असतो आणि त्यावर आधारित बऱ्याचशा न्यूज या येतच असतात। खास करून हा जो एरिया आहे तो यूपीसीचा फेवरेट एरिया आहे। यूपीसीच्या प्रिलिम्स एक्झाममध्ये या एरियामधून बरेच वेळा क्वेश्चन हे मॅपवर आधारित असतात किंवा एका पर्टिक्युलर पॉइंटवर आधारित असतात, ते विचारले जातात। सरळ या ठिकाणी जो काही आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। अलीकडे चर्चेत असणारा हमास हा शब्द कोणत्या देशाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी बनू शकतो। तर या ठिकाणी जे पर्याय आहे त्यामध्ये पर्याय ए कॅनडा, बी सुदान, पर्याय सी सिरिया आणि शेवटचा पर्याय आहे इस्रायल। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की इस्रायल या देशामध्ये मोठ्या प्रमाणे हमास या संघटनेकडून रॉकेट हल्ले केले गेले, परिणामी त्या ठिकाणी पॅलेस्टाईन इस्रायल यांच्यामध्ये एक संघर्ष निर्माण झाला आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूकबळींची वित्तहानी आणि जीवितहानी होताना या ठिकाणी दिसत आपल्याला आहे। चलूया आपल्या आजच्या प्रश्न क्रमांक 4 कडे, जो की या ठिकाणी ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा 2024 संदर्भात आहे। तर या ठिकाणी सरळ आपण आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा 2024 पुरुष गट विजेता खेळाडू कोण, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे। या ठिकाणी जे काही पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये आपला पर्याय ए आहे नोवाक जोकोविच, पर्याय बी आहे जॅनिक सिनर आणि पर्याय सी आहे या ठिकाणी डॅनियल मेदवेद आणि शेवटचा पर्याय आहे अलेक्झांडर झ्वेरेव। तर या ठिकाणी मित्रांनो 2024च्या ज्या काही ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा होत्या त्यामध्ये पुरुष गटाचे जे काही विजेतेपद आहे जॅनिक सिनियर या खेळाडूला देण्यात आले आहे आणि तो इटली या देशाचा खेळाडू आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। अंतिम सामन्यामध्ये डॅनियल मेदवेद यांचा या ठिकाणी जॅनिक सिनर यांच्याकडून पराभव करण्यात आला होता, हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। चलूया पुढे इतर स्रोतापासून जे काही आपण चालू घडामोडीचे प्रश्न घेतले आहेत ते प्रश्न पाहूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5, जगातील विज्ञानातील सर्वात समृद्ध पुरस्कार कोणता किंवा सर्वश्रेष्ठ पुरस्कार कोणता, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जो की विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता जो की जागतिक लेवलवर दिला जातो तो पुरस्कार या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे। ज्या ठिकाणी पर्याय आहे नोबेल पारितोषिक, पर्याय बी आहे ब्रेक थ्रू पुरस्कार, पर्याय सी आहे ट्युरिंग पुरस्कार, पर्याय डी आहे अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही सायन्स क्षेत्र आहे, सायन्स क्षेत्रामध्ये सर्वोच्च जागतिक जो काही पुरस्कार आहे तो आहे ब्रेक थ्रू पुरस्कार, हा विज्ञान क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो। पाहूया प्रश्न क्रमांक 6, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे औरंगाबाद, बी पुणे, सी नागपूर आणि डी आहे पणजी। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मुंबई उच्च न्यायालयाचे जे काही खंडपीठ आहे ते पुणे या ठिकाणी नसून ते एकूण 3 ठिकाणी आहे, त्यामध्ये औरंगाबाद, नागपूर आणि गोव्याची राजधानी पणजी या 3 ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असलेले दिसते। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चे योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया प्रश्न क्रमांक 7 कडे। प्रश्न असा आहे, कोणत्या शहराला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी असे म्हणतात, अशा प्रकारचा आपला प्रश्न क्रमांक 7 आहे। ज्यामध्ये पर्याय ए कोल्हापूर, बी पुणे, सी नाशिक आणि शेवटचा आपला पर्याय आहे मुंबई। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील बी पुणे या शहराला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखतो। तर मराठवाड्याची राजधानी म्हणून आपण छत्रपती संभाजीनगरला ओळखतो, देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपण मुंबईला ओळखतो, आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून आपण नागपूर शहराला ओळखतो आणि आपल्या महाराष्ट्राची जी काही राजधानी आहे ती या ठिकाणी आपली मुंबई आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 8, महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे 2024 या सालासाठी, या ठिकाणी हा प्रश्न आपला आहे। तर या ठिकाणी पर्याय ए आहे हिमाचल प्रदेश, बी हरियाणा, सी महाराष्ट्र आणि शेवटी आहे पंजाब।
तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2024 सालच्या राष्ट्रीय महिला क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद हिमाचल प्रदेश या राज्याच्या महिला खेळाडूंनी पटकावलेले आहे आणि यावर क्वेश्चन येऊ शकतो, त्यासाठी आपल्याला प्रिपेअर असणं आवश्यक आहे. चलूया आजच्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 9. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे, ज्याला की आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO म्हणतो. त्याचं मुख्यालय कोठे आहे हा आपला सरळ या ठिकाणी प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए वॉशिंग्टन, बी जिनिव्हा, सी आहे न्यूयॉर्क आणि शेवटी आहे पॅरिस. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय असलेले दिसते आणि जिनिव्हा हे स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न. कोणत्या संस्थेने भारतीय पोषण रेटिंगवर मसुदा अधिसूचना जारी केली आहे? अशा प्रकारचा मित्रांनो आपल्याकडे प्रश्न आहे. ज्या ठिकाणी आपले जे पर्याय आहे त्यामध्ये पर्याय ए नीति आयोग, पर्याय बी FSSAI, पर्याय सी नाबार्ड, पर्याय डी FCI. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी FSSAI या संस्थेकडून भारतीय पोषण रेटिंग संबंधात जे काही मसुदा आहे त्या संबंधात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. FSSAI चा जो काही फुल फॉर्म आहे तो आहे फूड सिक्युरिटी अँड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडिया. नीति आयोग जो काही आहे तो 2015 साली स्थापन करण्यात आला, जो की प्लॅनिंग कमिशनच्या जागेवरती आला होता. नाबार्ड ही कृषी क्षेत्राला सर्वात जास्त कर्ज देणारी किंवा दीर्घ मुदतीची कर्ज देणारी संस्था आहे. आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे जे काही आपल्याकडे अन्नधान्याची साठवणूक केली जाते किंवा शेतकऱ्याकडून जे काही अन्नधान्य आहे त्याची खरेदी करण्याचं कार्य या ठिकाणी फूड सिक्युरिटी ऑफ इंडिया कडून केलं जातं. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 29 जानेवारीचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि न विसरता सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट असतील आणि स्पर्धा परीक्षेसंदर्भात जे काही आवश्यक मटेरियल असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतं. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.